मला जास्त बोलायला लावू नका. सरकार बदलतं हे लक्षात घ्या. सरकार बदलणार आहे आणि या सगळ्याचा हिशोब केला जाईल. जर माझ्याकडे चौधरीने यादी मागितली, सत्यनारायण चौधरीने, त्यांना मी गुंडांची यादी मी द्यायला तयार आहे. आणि कोणत्या अधिकाऱ्याबरोबर कोणत्या बैठका आणि काय सूचना वर्षा बंगल्यावरनं येत आहेत गुंडांना मदत करण्यासंदर्भात, हे सत्यनारायण चौधरी इतकं कोणाला माहीत नाही. तुम्ही कोणासाठी काम करताय? मी नावं देऊ का तुम्हाला, मिस्टर चौधरी? आणि मलाही धमक्या देऊ नका, एवढंच मी सांगतोय त्याला. माझा विषय संपलेला नाही. मोदी विधीनंतर या मुंबई महाराष्ट्रात काय चाललंय ते बघा. हे गुंडांचं राज्य आणू इच्छित आहेत. हे गुंडांच्या मदतीने निवडणुका लढवू इच्छित आहेत. लोकसभेला आहेत त्यांनी तेच केलं, विधानसभेला तेच करतायत. आणि पोलीस जर गुंडांच्या मदतीनं आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील तर महाविकास आघाडी याची गांभीर्यानं नोंद घेत आहे. हे या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो. सर, आपल्याला देखील काही धमक्या आलेल्या आहेत? मी कधीही मला आलेला धमक्यांचा भाऊ केला नाही. ना मी ईडीला घाबरत, ना सीबीआयला घाबरत, ना गुंडांना घाबरत. मी कधी आम्ही याचा भाऊ करत नाही. मी असतील, सुनील राऊत असतील, आमचे शिवसेनेचे इतर सगळे प्रमुख लोक असतील, बरं का, आम्ही लगेच आमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे काय फोर्स 1चे कमांडो लावायला सांगणार नाही. ते तुमच्यासाठीच आहेत. पण गुंडांच्या मदतीनं तुम्ही निवडणुका लढताय. ज्या गुंडांवर खून, खंडण्या, हत्या, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्यांनी दाऊद टोळीबरोबर काम केलेलं आहे, आजही आहेत, अशा गुंडांना जर शिंद्यांचे लोक किंवा भाजपचे लोक वापरून आमच्या विरोधामध्ये निवडणुकीला त्यांचा वापर होणार असेल तर जे काही घडणार आहे त्याची सगळी जबाबदारी पोलिसांवर असेल. बोला, आता काय तुमचं म्हणणं आहे? मोदी कार्यालय त्यांचं म्हणणं आहे की एक हे तो सेफ